सो हाय गायज, मी तुमच्या सर्वांची लाडकी राधिका आणि आज मी येते एक नवीन मस्त ब्लॉग घेऊन. तर आता आम्ही चाललो आहे एक स्पेशल ठिकाणी. कळलंच तुम्हाला. अच्छा, आता आमची पॅकिंग झाली सगळी, काही बॅग्स पुढे आहेत अजून. डुगूचं जेवण झालंय, त्यांचं जेवण चालू आहे. आता आमचं पण जेवण झालंय. आता थोड्या वेळातच निघणार आहे आम्ही. काय रे? हा, आता नाही. आम्ही तिकीट वगैरे बुक करून चाललोय. पण आम्ही पण आम्ही तिकीट बुक केलेत. आमचे तिकीट बुक झालेत. काय नाही होत, ते बुकिंग करून चाललोय आम्ही. याला काय सोपं आहे का सांभाळणं? दीदीला मस्का लावते. आता डुगू पण निघलाय, त्याला पण घ्यायचंय सोबत. आम्ही केलं होतं ट्रॅव्हल्स वाल्यांना फोन, ते म्हणले घ्या पण 500 एक्स्ट्रा द्यावं लागतील. तर आता मग डुगू पण येणार आहे, बॅग भरायला चालला. स्वामींचं दर्शन घेते. चला गाईज, हे बघा, ऐन टायमाला यांना नेल पेंट लावायचं सुस्त आहे. 9ची गाडी आहे, 8:45 वाजलेत आणि या आता नेल पेंट लावून राहिलेत. दीदीच्या एका फ्रेंडनी तिला सांगितलं तिकडं पाण्याच्या बाटल्या महाग आहेत. दीदीनी ऑफिस वरून येताना बाटल्यांचा बॉक्स घेऊन आली. आणि आता आम्ही ट्रॅव्हल्सनी जाणार आहे. आणि आमच्या बॅगा बघा, आमच्या 4 जणांच्या बॅगा एवढ्या आहेत. आणि दीदीने एवढा मोठा बॉक्स पण आणला. आता हा आम्हाला कसा न्यावा लागेल बघा, तुम्ही विचार करा. आणि आता मेन गोष्ट ही आहे की लोकांनी तिला पाहिलं असतं तर म्हणले असते की पाण्याची बॉटल किती. मला वाटलं तिथं आता बॉक्स माग द्यायचा आहे. 2 घेऊ आता. मग सायलीने काय सांगितलं, वर राग श्री महाकाल. तर गाईज, आता आम्ही इथं बॅगां ते ठेवतोय. चला आता निघू. बाय 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 करा. जय श्री महाकाल, हर हर महादेव. मी इथं बॉटल रिटर्न करायला आलोय. दीदी बॉटल रिटर्न करायला दिल्या पण गाडी. चला जायचं आता गाडी. दीदी बस कुठं आली? कामरगाव. कामरगाव म्हणजे अजून अर्धा 1 तास बस नाही येणार. A few moments later. बस आली. चला आता गाईज, बस आली. चला आता बॅग घेऊ. कुठं जायचंय? हा, गाईज बस. इतनी खुशी मुझे आज तक. गाईज, हे बघा, हे 2 आहेत आमचे. गाईज, तर ही आमची केबिन आहे. दीदीची त्यांची तिथी आहे. हाय करा. महादेवाची तिथं उज्जैनला नाही का, तिथे एक खड्डे तिथे कमी होतो. गाडी थांबली, अजून पण गाडी निघली. आम्ही आता काटावलोय. आता काही नाही, बसले गरम होतंय. काय 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 म्हणला? केदारनाथ. हे मग वो अलग ही लेवल का बंदा था. हे मग तू जर्किंग घेतलं का? गाईज, सो फायनली आता गाडी निघली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
थँक्यू म्हणतील आता. थँक्यू म्हण. ती सोडायला मित्र म्हणते आता उज्जैनला जाऊन आला. उज्जैनला जाऊन बघ डुगूचे मित्र म्हणते डुगू उज्जैनला जाऊन आला. सांगितलं पण नाही नाही म्हणत होता. आता डायरेक्ट गेला. टायमाला बसलोय मस्त. काहीच आमचं लुडोचा डाव रंगलाय. नाही ना उठवत नाही तुला. सापडले अरे सापडले. मी घरीच आहे. A few moments later. तर गाईज आता जेवायला गाडी थांबली इथं. सगळ्याच गाड्या थांबल्यात. ही आमची गाडी आय मीन बस. गाईज आईस्क्रीम खा. एक डुबुला एक मला. दीदी कशी आहे? The next day. सो गाईज आम्ही आता आलोय इंदोरमध्ये. डुगू वो देखने के बाद में 8 बजे महाकाल लोक के अंदर लाइटिंग शो होता है. तो वो लाइटिंग शो देखते हुए डायरेक्ट सीधे बाबा महाकाल के दर्शन के लिए लग जाना. तो आपके आधे घंटे में दर्शन हो जाएंगे नाइट. होंगे क्या पर बंद नहीं होगा ना मंदिर? नहीं, मंदिर बंद नहीं होता है. मंदिर की एंट्री 9:30 बजे बंद है. बाकी मंदिर 11 बजे बंद होता है. 8 बजे आप अगर काही सो आम्हाला रूम भेटली आता इथं कालभैरवमध्ये. एकदम भारी रूम आहे. आता आल्या झोपलाय. उठ आता आंघोळ कर. आम्हाला रूम. A few moments later. सो गाईज आता आम्ही रेडी झालो. आता जायचंय आम्हाला. गाडी दीदी इकडे बघ. ठीक है. आवरलं का? ठीक है. आता चाललंय आम्ही जेवणार आहे. गाईज आम्ही आता रिक्षाने जातो. खूप छान रिक्षा आहे. मस्त एकदम कम्फर्टेबल. अख्खं ऊन पण येत आहे. आणि भैया आता आम्हाला सगळं फिरवणार आहे. हा भैया आम्हाला सगळं फिरवणार आहे एकदम. डुगू पण पुढे बसलाय. डुगू इकडे बघ. पाय चाललंय आता. और 64 कला है वो आगे मिले अब देख दो मिनट बातें मत करना. मंदिर की जानकारी लेना है. क्या चढ़ाना है, क्यों चढ़ाना है ना. जिनका मन करता है चढ़ाने का वो लेके जाना. जिनका नहीं करता दर्शन करना. एक दूसरे को मना मत करना कि मैं नहीं चढ़ा. मंदिर है महादेव के अंश से इसलिए शिवलिंग के रूप में विराजमान है. अपनी लाइफ में जो भी मंगल कार्य होता है सब इनके द्वारा पूर्ण होता है. मंगल का प्राय श्रृंगार रहता है 250 का. आज के दिन आपको मेन शिवलिंग के पास बिठाएंगे. शिवलिंग को छू के चढ़ाना है और मंगल का दान चढ़ाना महादान के बराबर होता है. उज्जैन में महाकाल और एक मंगल धाम दो मंदिर है जहाँ प्रसाद चढ़ाने का महत्व रहता है. ये चढ़ाने से आपके ग्रह शांत होंगे. लाइफ में कोई भी मंगल कार्य करोगे उनमें रुकावटें नहीं आएगी. कैमरे लगे रहते हैं यहाँ. मंदिर की शॉप है. जैसा हम बताते वैसा चढ़वाएंगे. स्वयं के लिए अपने माता पिता के लिए चढ़ाना ना. जो भी दोष बनता हो वो उसका निवारण करना आपके द्वारा
हमारी कुंडली में बताई जाती है। अपना नाम गोत्र बोल के अपने डलिया के ऊपर आप लोग दान दक्षिणा चढ़ा दो। गाईज लय गर्दी आहे इथं. पूर्ण उन्हात लाईनला थांबावं लागतंय. नकली मांग रहा हूँ ना। The next day. गाईज लुक ॲट दिस. तर आम्ही आलो आता सुरत आपलं इंदोर. इंदोरमध्ये एक आमच्या इकडे एक मंदिर होतं महाविष्णू मंदिर. तर आम्ही तिथं आलो. महाविष्णू मंदिर नाहीये, मग वैष्णवी वैष्णवदेवी मंदिर आहे. इथं बाबा खूप असं म्हणजे एकदम पूर्ण गुफा सारखं आहे. गाईड सगळीकडे गुफा आहेत. प्रत्येक मंदिर कसं आहे? भारी एकदम. पहिल्या वैष्णवनाथाचं दर्शन इथंच झालं. वैष्णोदेवीचं. हा वैष्णोदेवी. इथंच लागलं. कसं आहे डुगू मंदिर? त्यांना पण मंदिर आवडलं तर गाईज इथं आम्ही आलो आहे आणि सगळे घागरे वगैरे घेत आहेत सगळे. तर मी थोड्या वेळ बाहेर आलतो. चला आज जाऊन बघूयात. गाईज आता आम्ही सर्वजण खूप थकलेलो आहे. अच्छा, गाडी पण येणार आहे 6 वाजता. ठीक है. सगळे इथं बस ठीक आहे. थांबलेले आहे. हे बघा. आणि आम्ही सगळे आता सो गाईज आज आहे मंडे आणि आज आम्ही घरी आलो आहे, म्हणजे घरी पोहोचलो आहे. तर परवाचं शूट तर मी दिवसभर कंटिन्यू केलं, पण कालचं शूट म्हणजे संडेचं शूट मला काही जमलंच नाही. इतकी गर्दी तिथं. उज्जैनमध्ये पण खूप गर्दी. परत काल भैरवला तर विचारूच नका. लाईनमध्ये 3-4 तास लाईनमध्ये थांबून आम्ही दर्शन घेतलं आहे. त्यामुळं मला काही शूट पण नाही जमलं, पण जसं जमलं तसं शूट मी केलं. बघितलंच असेल तुम्ही. आणि एकदम छान झालं दर्शन वगैरे पण एकदम नीट झालं. पण फक्त प्रॉब्लेम एवढाच होता, गर्दी होती आणि आम्ही विकेंडमध्ये गेलो होतो. त्यामुळे संडेला ओंकारेश्वरला पण जायचं होतं, पण आम्ही ते कॅन्सल केलं कारण तिथं इतका पाऊस झाला होता, सगळा चिखल वगैरे. तिथं आम्ही कॉल पण केला होता. ते म्हणे खूप गर्दी आहे, 5 तास रांगेत राहून दर्शन भेटतंय. म्हणजे इतकं वेळ तिथं थांबून आणि आम्हाला रिटर्न पण यायचं होतं. संध्याकाळी आमची बस होती 6ची. त्यामुळं मग आम्ही ओंकारेश्वरचं कॅन्सल केलं. इंदोरला आलो.
इंदोरचं मार्केट वगैरे फिरलो, राजवाडा मार्केट फिरलो, परत तिथलं एक वैष्णवी देवी मंदिर आहे, एकच नंबर मंदिर आहे. पूर्ण सगळीकडं म्हणजे असं एंटरच गुफानी झालेली आहे, पूर्ण गुफा म्हणजे इतकं सुंदर. संडेचा दिवस आमचा पूर्ण इंदोरमध्येच गेला. इंदोर फिरलो, राजवाडा मार्केट, वैष्णवी देवीचं मंदिर एकदम छान आहे, बघितलंच असेल तुम्ही. तर असे होते आमचे 3 दिवस, शनिवार, रविवार आणि सोमवारचं काय आत्ताच आहे. एकदम छान दर्शन झालं, फक्त गर्दी होती, पण एकदम छान आणि व्यवस्थित दर्शन झालं आमचं. असे होते आमचे 3 दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.